तर चला फायनली काय तुमचं सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि डेली ब्लॉगमधला आपला 63 ब्लॉग आहे आणि हा पूर्ण ब्लॉग असणार मॅच टाईम ब्लॉग. तर लेट्सी मग बघत राहा, पूर्ण मजा येणार ब्लॉगमध्ये. आणि ही टुर्नामेंट आहे ती स्टार्ट झाली आहे देवाप्रतिष्ठान. आज दुसरा दिवस आहे, फायनल डे आहे. आपल्याजवळ डोरा आणि हा अप्पू आहे. किती मॅच आहे? दुसरी काहीच याची दुसरी मॅच आहे ओमकार मालाडची. आणि पहिली मॅच आहे C11 वर्सेस जॉर्ज 11. मजा येणार आहे, पूर्ण बघा मॅच आणि प्लीज सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच. आणि प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला की हा माझा आहे. आपण मैदानात दाखल व्हायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. काय जे बघा दप्पा दिलाय, पहिला बोलला येणार नाही पांड्याचा खेळतोय का माहिती नाही. मानाची क्रीडा स्पर्धा आता फिल्डिंग आहे. आदरणीय देवीदास चौगुले प्रतिष्ठानची क्रीडा मॅच चालू झाली आहे. टॉस जिंकून आय थिंक फिल्डिंग घेतली असं वाटतंय. आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळत आहे. लॅबो वगैरे आहेत. कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता महाराष्ट्रातील बघा श्री11 ची प्लेइंग 11 बघा कोण कोण आहेत. अनिकेत पवार, ओमकार पाटणे, विशाल जाधव, संकेत भगत, आकाशभाई गुरसाई, महेश शिंदे, सनी, ऋषी, राहुल मात्रे, लालदा, मयुरेश. मॅच चालू होणार आहे. फिल्डिंग आहे श्री11 ची. बेस्ट ऑफ लक गाईज. चला गाईज फायनली मॅच चालू झालेली आहे. फर्स्ट मॅच आजच्या दिवसातली श्री11 दिवा डोंबिवली वर्सेस जॉर्ज 11. जॉर्ज 11 ओपनर प्लेअर कोण आहेत काय माहिती नाही. मयुरेश बाउंड्री लाईनला. मजा येणार आहे आजच्या टुर्नामेंटला. पहिलीच मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट. गरजेचं याची नोंद आपण घ्यायची. राहुल सोराडे म्हणजे चला मॅच चालू झालेली आहे. फर्स्ट इनिंग आहे जॉर्ज 11 ची आणि एक जबरदस्त बॅटर बॉलिंग विशाल आणि लॅबो आहे ओपनिंग जोडी. आपण मैदानात पाहतोय इन ऍक्शन मध्ये मजा येणार आहे. आज शेवटची रात्र आणि महाराष्ट्रातील ही लोकप्रिय स्पर्धा 17व्या वर्षामध्ये येताना पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट गाईज. जॉर्ज 11 वर्सेस श्री11 देवीदास चौगुले प्रतिष्ठानची ही मानाची स्पर्धा, ऐरोली नगरीमधील ही स्पर्धा, साईनाथ वाडीमधील स्पर्धा आयोजन लाभलेली स्पर्धा. आणि आता मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय, अडवलाही जातोय. पहिलाच बॉल नो बॉल आहे. नो बॉल देखील मिळणार आहे. नो प्लस 0 बॉल 2. कधी ऑफ साइडला डिक्लेअर, कधी लेग साइडला डिक्लेअर, कधी समोर डिक्लेअर, कधी पाठीमागे डिक्लेअर, परंतु इकडे चारी बाजूला चौकार. यावेळेला पट्टा खेळलाय, स्ट्रोक मात्र या ठिकाणी आलाय. आजच्या रात्री पहिला चौकार 1 बॉल 6 पहिला मिळालाय. यावेळेला पुन्हा एकदा दिशा कव्हरची तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहे. 1 रन आणि यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेला आणखी एक परंतु काय कॅच भाई लवली यार. जेल त्या ठिकाणी पकडला जातोय. लॅबोला माघारी परतावं लागतंय. पकडली कॅच देवीदास चौगुले. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळताना पाहायला मिळत आहे. पाहायला मिळणार आहे. रिबाचा फटका. हो 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 बॉल सीमा रेषा पार. हो 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 बॉल कळला. गुड कमबॅक ब्रो, गुड कमबॅक. या बेला लोअर फुल टॉस स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी खेळला जरूर अडवलाही जातोय. गुड बॉल यार. काय टाकली फक्त 5 रन खर्च केलेल्या आणि 3 ओव्हरचा पहिला खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 30. विजयासाठी पाहिजे 31. काय होईल दुसऱ्या सेकंड इनिंग स्टार्ट. 31 रन टार्गेट टीम श्री11 दिवा डोंबिवली. पहिला 4 मारलाय भाईने. मॅचची सुरुवात करून दिलेली आहे कडक मध्ये. बादशाह यावेळेला पुन्हा 4 4 4 4 4 चौकार.
जॉर्ज कल्याणीच्या बाजूला आपल्याला पाहिजे मी त्याच्या दुसऱ्या बाजूला डिवाइड पोलीस 11 दांडी 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 बॉल टाकला गाईस. या मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. यावेळेला वेगळा चोख खेळताना पाहायला मिळाले. थोड्या वेळासाठी असं वाटलं तिकडे सीमारेषेच्या बाहेर कल्पी. या मानाच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. भाई बादशाह बाबडे. नो बॉल आणि पुन्हा एकदा या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी यावेळेला तो चांगला खेळलाय. पाठीमागे खेळलाय. एक रन त्या ठिकाणी मिळेल. एक रन. यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. एक धाव एक रन. पुन्हा एकदा मान्यवर देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत. हो चांगला बॉल आतमध्ये आलाय. कळलाच नाही. 17 वर्ष याच मातीमध्ये याच मैदानात क्रिकेट रंगलं. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आणि या चला गाईस मॅच विन मोठा विजय. 3-11 दिवाड. गाईस मॅच झाली ओंकार मलाटच्या मुकेश व्हायची होती. त्यामध्ये जिंकली मुकेश व्हाय. आणि आता मी आलो चिकन किमा पाव खायला. मोबाईल चार्जिंगला लावलेला. एक काम फिट झालं म्हणजे माझ्या मोबाईलची चार्जिंग संपलेली. पण कोणी ना चार्जिंग झाली 74% चार्जिंग झाली आहे. आणि आता तिकडे मॅच चालू आहे. तिकडे जाऊन तिकडे आता शूट करायचं आहे. काही सेकंड मॅच चालू झालेली आहे. सेकंड राऊंड 3-11 दिवाड डोंबिवली वर्सेस वेस्ट रॉयल. 3 ओव्हरची मॅच. मजा नाही मग आजच्या मॅचमध्ये वेस्ट रॉयल जिंकली. आणि त्याच्या आधी 3-11 दिवा आवडतो हे गाईस. चेंबूरचे खेळाडू बघू आता काय होतं या मॅचचा रिझल्ट. नो बॉल. या मानवच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी नाईस फील्ड यार. कडक कडक बादशाह ऋषी सुपर. पुढे कडक कडक. जे क्रिकेट खेळत त्यांनी अंपायरिंग करावं. क्रिकेट खेळत त्यांनी लाईव्ह सुद्धा सुरू करावं. शाबास शाबास. या बाहेरचा बॉल 4 रन. कडक समोर मारलाय. कडक 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 बादशाह. मुकेश रॉयल चेंबूर टीम जिंकले पाहायला मिळाले. करण सोडा या पहिला मात्र समोर करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. अडवला जातो बॉल. 1 रन. 13 रन झाले. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन झाले. 0 विकेट डाऊन. 3 ओव्हरची मॅच आहे. करण सोडा. करण पाटणे बाला. यावेळेला फटकाला जवाब. बॉल जाईल कडक शॉट बादशाह. 1 नंबर. इज्जत आहे इज्जत आहे. 2 वर्षापूर्वी ही टीम ज्यावेळेला नवीन आली त्यावेळेला असं वाटतं सगळे मोठे मोठे प्लेअर येणाऱ्या कालावधीत काय करणार. परंतु ते आले मोठे प्रमाणात. शॉट यार बाळा. शॉट शॉट. नो +1 2 रन आले. शॉट चांगला होता. शाबास शाबास. फॉलो थ्रो मध्ये बॉल डाऊट आहे. पकडलाय नशीब नाही तर परत चौका बिवका जायचा. 17 रुपये चौका बोलतात गाईज. हो हो नाईस गुड बॉल यार भाला. फुल रिस्पेक्ट. अनप्लेबल डिलिव्हरी गाईज. काही बॉल डाला. हा बॉल 1 रन. शाबास गुड बॉल यार. हो हो नाईस शॉट यार करण. रिस्पेक्ट आहे रिस्पेक्ट आहे. शॉटला रिस्पेक्ट आहे. चलो गाईस थर्ड ओव्हर टाकला आपला माया. नॉट आउट आहे. माझा डिसिजन तर नॉट आउट आहे. बट थर्ड अंपायर घेतलाय. बघू काय होतोय. हे षटक चांगलं राहिलंय. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. चांगली गोलंदाजी. यावेळेला कडक यार बॉल. गुड बॉल यार माया. सर्कलच्या बाहेर बॉल.
हो नाईस फील्ड यार ऋषी. शबाश मॅ, गुड बॉल यार. वन टू. ओ बादशाह ना कॅच. थोडा कॅच या संकेता. कॅच फर्स्ट इनिंग कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे 29 रन झाले. कमबॅक होती भाई. एक नंबर ओढकले यार मयाने बादशाह. बघू आता चेस. फक्त 29 रन टार्गेट आहे गाईस. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा. चला गाईस, ओपनिंगचे खुंकार महेश शिंदे आणि आकाश कुरसाळे भाई. या ठिकाणी फक्त एक मॅच म्हणून गाईस. जालंधर साहेबांचं देखील या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन होत आहे. एक नगरसेवक म्हणून खूप चांगली छाप साईजी देविदास चौगुले यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आगमन होत आहे. हरीशभाई मांडवीकर यांचं या ठिकाणी झालेलं आगमन, त्यांचा विशेष सन्मान केला जातोय नवी मुंबई नगरीमध्ये, ऐरोलीमध्ये. भाई एक मॅच यार, एक मॅच खेळा गाईस. चौगुले प्रतिष्ठानच्या या मानाच्या स्पर्धेच्या बेस्ट टीम आहे, दोन्ही बेस्ट टीम आहे. दोन्ही जो आपला चांगला परफॉर्मन्स करेल ही मॅच जिंकेल. बॉलिंगवाले बॉलिंग परफॉर्मन्सवर जिंकतील, बॅटिंगवाले बॅटिंगवरती. तर बघू कोण जिंकतो, कोणचा परफॉर्मन्स चांगला होतो. म्हणून जालंधर साहेबांचं मान हरीभाई. याच धन्यवाद हरीभाई, आपल्या सहभागाने या स्पर्धेची शोभा वाटताना पाहायला मिळाली आहे. चलो गाइस, मैच स्टार्ट. लेट्स गो. विकेट. बड़ी मछली जाल में. शांतता आणि यांच्याकडे खुशी, एक्साइटमेंट. बॉल आला आता स्ट्राईकला. ठरवून शॉट खेळायला गेला यार भाई. कोई ना कोई ना कोई ना कोई ना गाइस, अभी मैच बाकी है. सिद्धू अपंग यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. कडक 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 कडक. नामवंत अशा क्रीडा स्पर्धेमध्ये काय डिसिजन. देविदास चौगुले प्रतिष्ठानचं हे भव्य दिव्य असं आयोजन, आणि आयोजनाच्या प्रसंगी या ठिकाणी सिद्धू अपंगी साहेब आपलं देखील 4 रन स्वागत असणार आहे. चला थर्ड अंपायर घेतलाय. व्हाईट बॉल आहे का काय समजत नाही. व्हाईट असेल तर पंजा असेल, तर बॅट लागून वगैरे गेला असेल या ठिकाणी करण्यात आली. तर मग 4 रन आहेत. बाळा एक मॅच खेळ यार. डिसिजन काय समजत नाही यार. आणि गेली 17 वर्ष या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते, आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी सिद्धू अपंगी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हो चांगला बॉल. Short ball यार. डॉट बॉल नंतर बॅट्समनवर येतो कधी पण प्रेशर. काय होतं प्रेशर मध्ये, काय करतो बाळ. अरे बॉलवर प्रेशर आहे, बॉलरचा बॉल सुटतोय. 30 ला करायचा पाटला. हो काय बॉल टाकलाय, what a ball. आणि काय कॅच सुद्धा पकडली आपली त्यांनी. कीपिंग आहे. सुपर. चला गाईज, विकेट नंतर जसं बोललो होतो बॉलर डॉट काढला, बॅट्समॅनवर प्रेशर असतो, तसंच त्याप्रमाणे विकेट पडलेला आहे गाईज. आणि आता आलेला विशाल जाधव. बघू विशाल जाधव अग्रेसिव्ह प्लेअर म्हणून मानला जातो गाईज. मॅच विनिंग पारी करण्यात अगर इसने मॅच विनिंग पारी केला भाई, पोलीस जादा विशाल भाई को. चँग, निकनेम चँग.
देखते गाइस ये पूरा मैच का प्रेशर झेल के मैच जीता पाता है या नहीं। बट गाइस ये जो मया है ना, मया कुछ भी कर सकता है ग्राउंड में, कौन सा भी मैच किधर भी घुमा सकता है। और ये विशाल भी, दोनों भाई नेक्स्ट लेवल बैट्समैन है देखते, बट बॉलर भी तगड़े हैं, मजा आएगा ये मैच देखने में। विशाल भाऊ एक मैच यार, बड़े मैच का बड़ा प्लेयर। ओहो विशाल कडक बैटिंग यार, 4 रन। शाबाश विशाल, जैसे बोला वैसा ही है गाइस, ये बंदा अग्रेसिव खेल मानना जाता है इसका। याही परिसरामध्ये आणि एवढा चांगला एक सामना देखील आपण पाहतो। भाई जल्दी कर यार, कल पनवेल निकलना है भाई, जल्दी डाल बॉल। फिरला फिरला फिरला, अरे परंतु एक रन कंप्लीट, फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड। 9 झाले म्हणजे 1 ओव्हर 9 रन, कोई ना मगाचाच सिच्युएशन आहे। 12 बॉल 21 डिफेंड करायचे होते। विशालने आपली बॅट घेतली वाटतं, नाही आपण दुसरी बॅट घेतली, लकी बॅट वाटते ह्याची बॅट, कारण की याची लकी बॅट आणली नाही आज, काय माहित काय सीन झालेलं, कामापासून डायरेक्ट आला असल्यामुळे दुसरी बॅट घेऊन ठेवावं लागतं। या ठिकाणी एक संपली धावसंख्या 9 झाली, अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 21 पाहिजे, 12 बॉल 21 रन चेस करायचे आहेत गाईस। दोन्ही टीमला संधी आहे। विशाल भावा तूच मॅच जिंको भावा, प्रेक्षकांची माया तुला पण जिंकवायची मॅच, काही पण सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी, आणि हीच खासियत आहे या स्पर्धेची। 17 years completed in टुर्नामेंट देवा प्रतिष्ठा। आपण आकाश आणि सनी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। कडक यार विशाल, अच्छा बॅटिंग यार विशाल। गाइस 11 बॉल 17, दोन्ही संघ जबरदस्त आहेत। एक दिवा डोंबिवलीचा आहे, एक चेंबूरचा आहे। पुढे सामने बॉल वळलाय, वा वा वा, विशाल कम ऑन यार, इझी मध्ये नको घेऊ यार भाई, ही मॅच चांगलं खेळतोय यार, कोई ना हो जात आहे। शाबाश विशाल, जीवदान भेटलाय भाई, मॅच संपून आहे भावा। आदरणीय देवीदास चौगुले प्रतिष्ठानचं आयोजन, हो हो हो, वाईड बॉल, शाबाश शाबाश। पंच महाराष्ट्रातील ख्यातनाम संघ जसे तसे पंच सुद्धा या स्पर्धेमध्ये, आणि धावसंख्या 14 वर पडायचं आहे। भाई ओरमचा रनअप घेतोय काय, बॅकफुटला गेले, जागा बनवली, थोडा शॉट यार विशाल, बादशाह यार भावा बादशाह। महेश शिंदे मैदानात गाइस जीवदान भेटलंय भावाला, 9 बॉल, जीवदानाचा फायदा करतोय भाऊ। महत्वाची मॅच यावेळेला फिरलेला थोडा शॉट यार विशाल, लवली यार, बादशाह भावा बादशाह बादशाह। शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली, 3 रनची ओव्हर टाकली होती महेशने, बादशाह बॅटिंग भावा, लवली यार, आठवल आलेली मॅच। पुढे सरसावले, स्ट्रोक मात्र तिकडे खेळला जातोय, डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न तिकडे पाहिला मिळाला, डायरेक्ट हिट होता बट नॉट आउट आहे, गुड बॅट आहे गुड बॅट, आणि क्रिकेटचा चांगला शॉट केला, प्रॉपर कॉन्फिडन्स शॉट, इज्जत आहे मात्र लेट नाही भावा। मया विशालने आपलं काम केलंय काय, आता भावा तुझं काम आहे, हजारो प्रेक्षकांच्या कडक मध्ये एक 4 मार वाजतामध्ये, ही मानाची स्पर्धा 17 तू भाई वन साइड आहे यार, मानतो भाई तुला पण, आजची ओव्हर टाकली ना तू भावा, रिस्पेक्ट आहे। यांचं हे आयोजन आपण कोणती एंट्री फी न घेता महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा आणणार क्रिकेटची। हो यावेळेला रिव्हर्स करायचा प्रयत्न, बॉल काय बॉल फिरला यार, कडक 6 बॉल 6 आले मॅच, 6ची आवश्यकता आहे। विनंती असताना आपण कान मंत्र देताना संकेत दादा भगत हसन सय्यद यांना या ठिकाणी शांतीमध्ये भाई गेम केला, 6 बॉल 6 आहेत। सन्मानित केलं जात आहे, आणि विशाल मायाला सांगतो, मॅ विशालला सांगतोय, पण भाई विशालनी जो काम केलंय ना, कॅच सुटल्यानंतर जीवदान भेटलंय, ते सन्मानित इज्जत आहे भावा, इज्जत आहे तुला। धन्यवाद हसन सय्यद साहेब, आपण आलात या ठिकाणी, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि सगळ्यात इंस्टाला फेमस असणार शुभम लोखंडे आता बॉलिंगला आलाय, बघू काय करतो, ही मॅच जिंकवतो का। 6 बॉल 6 वर आलेली मॅच, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत काही होऊ शकतं। Point. शुभम लोखंडे या नावाची
बॉलची चर्चा सध्या बॉक्स क्रिकेटमध्ये क्राऊड बघा गाईस, काय क्राऊड आहे यार. बॉलिंग मध्ये सुद्धा दाखवावं लागणार आहे. परंतु चर्चा तर आहे भाई शुभम लोखंडेची, चांगले स्केट पण आता क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. चेंबूर जिंकणार हे आपल्याला पाहायचं आहे. आदरणीय देविदास चौगुले प्रतिष्ठानची स्पर्धा. ओहो, पहिला बॉल, एक रन. नाईस नाईस नाईस. बॉलला जबरदस्त गुड रनिंग यार, गुड रनिंग, गुड रनिंग. बॉलमध्ये 5. भाई विशाल शांत दिमागाने खेळ बाबा, शांत दिमागाने. त्याचा नियम आहे. 5 बॉल 5 वर आलेले, कंपल्सरी मॅच चेसिंग करायचे आहेत. आणि आम्ही अंगणाराम क्रिकेटमध्ये पाहिलंय 6 बॉल मध्ये 24 होतं नाही पाहिलंय, आणि 6 बॉल मध्ये 1-9 मात्र चर्चा होऊ लागली आहे. तो बॉलिंगला आहे. शुभम लोखंडे. विशाल आणि महेश सुद्धा काही कमी नाहीये. White बॉल बनवण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडे व्हाईट बॉल. गुड रनिंग गाईज, गुड रनिंग यार विशाल, लवली यार. वाईट +1 2 या रन. ठिकाणी गुड रनिंग यार. इज्जत आहे, इज्जत आहे. समीकरण पुन्हा बदलेल. कॉलिंग बाय बेस्ट आहे यार, अशी कॉलिंग बॉल पाहिजे. मध्ये 3ची आवश्यकता कॉन्फिडन्स आहे भावनला. महत्त्व गाईज आहे. फिल्डिंग तर अटॅकिंग लावली, या अटॅकिंग ठिकाणी अटॅकिंग फिल्डिंग अटॅकिंग देखील या ठिकाणी आगमन झालंय. चर्चा मात्र दोघांची सुरू आहे. फिल्डिंग अटॅकिंग आहे या गाईज. भव्य दिव्य- शॉट यार मया. पलीकडे बादशाह, बादशाह. दिवा डोंबिवली. सीलन डोंबिवली match win. अभिनंदन. मॅचचा दोन match जिंकले. विजेता कोण आहे माहिती आहे? मया शिंदे आणि विशाल जाधव. लाचची ओजी टाकली ना मयाने भाई, बादशाह ओव्हर टाकली. बादशाह कुठे लावू प्या? हा उद्या मुकेश रॉयल चेंबूर आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी गेलाय मॅन ऑफ द मॅच घ्यायला. आणि महेश भाई मजा आली यार मॅच. अष्टपैलू कामगिरी मी सिद्धू अभंगे साहेबांना विनंती असणार आहे. अष्टपैलू कामगिरी महेश शिंदे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही परफॉर्मन्स. बादशाह बॅटिंग भाऊ, आणि बादशाह बॅटिंग. सामनावीराचा पुरस्कार महाराष्ट्रातील या नामवंत स्पर्धेमध्ये इज्जत आहे भावा तुला, इज्जत. महेश शिंदे यांना अगदी सिद्धू अभंगे साहेबांच्या शुभ हस्ते चलो चलते. हो नाईस. दिला जातोय. अभिनंदन महेश. आणि अभिनंदन मुकेश महेश, रॉयल, हो. आपण या ठिकाणी प्रतिनिधी पाठवायचे भाई क्राउड यार नेक्स्ट लेवल यार. गाइस ये देखो भाई सलीम भाई मिले, राजापुर का बादशाह क्या ऑलराउंडर. ऑलराउंडर राजापुर कब जाएगा? राजापुर कब जाएगा? इधर शिफ्ट रूम है। एनआईटी कौन खेलेगा फिर? एनआईटी को जाऊंगा 4 जाएगा ना. और एरिगोत खेलेगा जाएगा कि नहीं? नहीं मैं नहीं आऊंगा। क्यों भाई? आने वाला है ना. देखने आऊंगा मैच देखने। भाई देख खेलने फॉर्म भरेगा ना इसका. ये तो भाई कौन साइड है? मैच देखने। मैच नहीं यार भाई, तेरे को भेजूंगा, सिनान को भेजूंगा ये. 1 hour later. तर चला गाईस फायनली जेवण बिवण मजबूत एकदम. राईस बीस खालाय. 10-12 जण होतो आम्ही राईस बीस खायला. मॅच जिंकलो आणि गेलो. हे बघा बाला वाटणे, बाकीचे सगळे पुढे गेले. जप्पत आय थिंक इथून डायरेक्ट गावी जाणार आहे. फायनल मॅच खेळायला असेल का माहिती नाही, बघू. तर मी ऋषीची वाट बघत बसलो आहे. काहीतरी थंड आणायला गेला. चायनीज खाल्ल्यानंतर जरा थंड काहीतरी गेलं पाहिजे पोटात, त्यामुळे जरा गेला भाऊ आपल्या आणायला. 2 राऊंड जिंकलो आहे. तर बाकीचे राऊंड कधी होतील आणि कोणच्यावर होईल काय माहिती. हे ऋषी झाला. हे बघा इथे ऋषी काय घेतं काय माहिती नाही. हे 2 खुंकार आजचे शेंडी भाई आणि यो ऋषी भावाने काय डाय मारून बॉल पकडला. बघितलं असेल तुम्ही, पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला समजणार आहे. आणि कसा पोट बीट भरला का नाही? पोट भरलाय भाई. आता तुम्हाला मॅच खेळायची आहे भाई, बाकी काय नाही. वाट बघतोय फक्त. सेमी फायनलची फुल टाईट आहे भावा, टाईट नाही. ते त्याला सांगितलं आता खाल्लंय आपण, बॅटिंग करायची. RCB नका हो थोडा आता धावा बिवा. आता आहे संकेताच्या शिव्या. संकेताच्या शिवायला मयुरेश वाचलाय. नाही नाही भावाचं पहिलं फर्स्ट टुर्नामेंट असेल तरी. आता त्याला विचारू आपण, कसं वाटतंय भावा तुला? ते बघा मयुरेश, तुझी 2 मिनिटं इंटरव्ह्यू घेणार आपण. वैतागलेत. जेव्हा तुझ्या हातातून तो बॉल सुटला तेव्हा तुला कसं वाटलं बाबा?
मयुरेश मयुरेश हे बघ, टीम मध्ये घेताना माझी पण भाव वाटते कारण की बॉल जेव्हा येतो तेव्हा हा कुठचा पण बॉल असून दे फक्त बॉल हातात आला ना पकडायचा असतो. मयुरेश भाऊ काय म्हणजे बॉल काय वाटलं परत बॉल नको येऊ. हा टीम मध्ये भाई मी पण हेच करतो जेव्हा बॉल नको म्हणजे आणि आला तरी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पकडायचं नाही फर्स्ट अटेम्प्ट पकडला नाही शिव्या. बोलू का 4 गेले जाम शिवाय 2 गेले तर काय एवढा हा. सीन काय माहिती का त्यातलं शांतना बस लास्ट पर्यंत हा ती जो ओव्हर संपत विषय मयुरेशचा आहे पाडलाच घेतो. काय नाही भाऊ पहिली टुर्नामेंट होती ना तुझी दुसरी पहिली कुठे खेळला कुठे खेळला लास्ट इयर अड्ड्यात ना आपल्या अड्ड्यात ना आता अड्डा चेंज होता. आता बॉम्बे साईडला होता रे बॉम्बे साईडचा वेगळा असतो. अमित तुझा काय सिच्युएशन होती जेव्हा तू एक बॉल सुटलेला 12 लोकांनी शिव्या घातले ना तुला हे बाळा अमितचा एक सीन एक बॉल सुटलेला डेंजर कौस्तुभ बिवसूप बाळा बिळा जाम डेंजर चढलेले. टुर्नामेंट चालू आहे आणि आपल्याला चिट्टूदाची बॅट भेटली काय काय याच्यावरती बघूया. कल्याण ऑफ कोहिनूर चिट्टू पावसे मिस्टर 360 नावाने ओळखला जातं चिट्टूदाला. 42 काय आहे 42 काय असेल 42 रन 42 आकडा काय असेल हे चायना. मी तुला एक क्वेश्चन विचारतो 42 रन काय आहे हे चिट्टूदाचा 42 नंबर आहे तर काय ब्रेंडन मॅकुलम 42चा नंबर हे सांग मला काय. हा तो मॅकुलमचा फॅन आहे म्हणून त्यांनी बॅटवरती 42 टाकले. नक्की का तुला बोलवा होता तुला जाम शिवाय घाला होता हा? आपला लय काहीतरी सनी चव्हाण 2 शब्द मला बोलायचे. बोल ना बोल मुकेश रॉयलला सेकंड राऊंडला हरवून पुढे आले त्याच्याबद्दल तुला पुढच्या मॅचचं काय आपल्या मित्राला पुढे करायचं आपल्या मुलाला ब्लॉक ब्लॉक बनायला बाई काय यार सांगत नाही इथे त्याचीच बॅट आहे चिट्टू द्या 42 नंबर काय आहे? सांगितला हा मला दुसरीला खेळताना नंबर दिलेला आहे मला ब्लँडर मॅकलम बोलायचे म्हणून तो 42 नंबर द्यायचा. हा बरोबर मला वाटलेलं माहिती नाही. हा यो यो वन साइड आहे भाई याला खूप जण बोलतात की साईड खल्लाडा काय ऐकत नाही याचा अर्थ असा आहे की त्याला स्वतःवरती भरोसा आहे भाई तुझं दुनिया का नाही जिंदगी में आगे जाने का. पॉइंट आहे मगाशी भेटला आपल्याला अबू आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये मी हा डोरानिया व्हिडिओ मध्ये मी चायना बोलते चायना तुला बोलते भाऊ आपल्या ब्लॉग येणार नवीन काहीतरी 2 शब्द चायनाबद्दल नादी लागू नका चायना नाही हे बघ असे वाया घडवतात और कोई है क्या एक्सपिरियंस हाँ चल चाइना के बारे में 2 शब्द आम्हाला 2 मिनिटं आम्हाला द्या कारण की चाइना के बारे में 2 शब्द होते त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलत आहे आणि आपल्या क्रिकेट प्लेअरच्या बद्दल एवढे टुर्नामेंट ऑर्गनाईज केला आपण कल्याणला इथं आलो प्रत्येक वर्षी आपण जिंकतो या वर्षी काय स्ट्रैटेजी है अपन पहला बैटिंग करेंगे Yes. बैटिंग करने के बाद देखते हैं फिर चाइना हमारा बेस्ट बॉलर है बॉलर चाइना के ऊपर पूरा मैच डिपेंड करता है अगर चाइना ने मेडल ओवर डाला तो हम लोग नहीं मैडम उतना मैं सोचता नहीं गिर गया तो अच्छी बात है गिर जो सोचता है होता नहीं बराबर पॉइंट मित्रांनो आता आपण पुढच्या प्लेअरकडे जाऊ द्या चल कौन सा प्लेयर है साई साई के बारे हाँ रेस ट्रेंडिंगला आहे त्याच्याकडे खूप फॉर्म नाही ओरम पण तेवढं चांगलं ग्रामीण. खेळतो तर साई तुला स्पर्धेबद्दल आपला भाऊ ब्लॉग मध्ये त्याच्याबद्दल टुर्नामेंटच्याबद्दल पण सांग. मी सेकंड टाइम टुर्नामेंट खेळतोय भाई आणि भाईचं चॅनल तर खूप फेमस आहे माहिती आहे भाऊ मिस्त्री हाँ पॉइंट ये भाऊ पुढे हाँ पुढे असं करा. कुठे हे चायना हा दर्शन हे आमचे फॅन फॉलो चायना स्टार्ट मित्रांनो आज आपल्यासोबत बल्ली भाई आकाश गुरु हा आपल्यासोबत जोडला गेला तर
चायना तर आपण पहिली जातो त्याच्या आयुष्याबद्दल नाही का कुठला तर स्टार्ट झाला त्याला कुठली चांगली टीम म्हणजे 2 शब्द विचारतोय. हा. तू मिस्त्री हा ब्लॉगर ते जे प्रश्न ते मांड जरा. हा तर बल्ली भाई तुझी सगळ्यात फेवरेट टुर्नामेंट कुठची? वायगट्टा. आणि विचार ना काय अजून सगळ्यात बेस्ट इनिंग काय चायना बोलते हो नाही हसू नको भाई काय प्रश्न केला प्रश्न तर कर तू कर ना मी विचारला ना सगळ्यात बेस्ट इनिंग. विचार आणि त्याच्यानंतर तुझी आवडती टीम अंडर क्रिकेटमध्ये स्वराज्य कल्याण हे मस्करी करते आवडता प्लेअर बरोबर आणि एक असा आवडता विकेट किपर म्हणजे त्याला किपिंग आवडतं. आता आपण देवा प्रतिष्ठानचे टुर्नामेंट बघायला आलोय आणि आता आपल्याला भेटलाय म्हणजे असं आहे की ना सगळ्यांना असं येतं पण त्याला या गोष्टीला काही वाटत नाही दुसऱ्या मी चायना मला कोणतं असं काही नाही. एक उत्तरापर्यंत दिलेलं नाव आहे त्याच्यावरून आमची ओळख झाली आहे. तर सॅम्युअल तुझा आवडता प्लेअर कोणता? माझा आवडता प्लेअर असं आहे की क्रिकेटच आहे आवडता जो चांगला खेळेल तो आवडता प्लेअर. अच्छा पॉईंट आहे पॉईंट. आवडता बॅट्समन म्हणजे जुना बोलतोय की आपला तुझ्या हिशोबाने दीपू. हा भाई आणि तुझी आवडती टीम असा आवडता किपर जेणेकरून तू भरतो न सांगता तू तुझी बॉलिंग टाकतो जेव्हा त्याला सर्व समजतं तसा आवडता विकेट किपर आनंद होते. क्या बात आहे. आणि फ्युचरमध्ये काय म्हणजे जे यंगस्टर त्यांच्यासाठी काय तुझ्याकडे नाही पाहिजे? यंगस्टरला तेच आहे की चांगलं क्रिकेट खेळा आणि चांगलं प्रॅक्टिस वगैरे केलं की पुढे तुम्ही आणि म्हणजे तुझा अशी फेवरेट इनिंग बॉलिंग बॅटिंग ऑल फॉर्मॅट सांडूला नवजीवन मेडल की म्हणजे असं बोलू नाही शकत मेडल ज्या दिवशी चांगला खेळ त्या दिवशी तो इनिंग चांगला. अच्छा स्पर्धा जेणेकरून तुला ती खेळायला खूप आवडतात ते एक बघितलं तर सगळ्या टुर्नामेंट खेळलो आणि जी ड्रीम होती ती जिंकलो पण आहे वायगट सगळ्यात आवडती टुर्नामेंट सगळ्यांचे हा थँक्यू सो मच अमूल्य वेळ दिला आम्हाला थँक्यू सो मच खाली आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्यासोबत आता आनंद लोके भाई आहे. आनंद लोके हा विक्रोळीचा चांगला प्लेअर आहे. आपला भाऊचा युट्यूब ब्लॉग आहे तर हा. त्यांना तुमची माहिती चांगली आहे. तर आनंद लोके भाईला आपण विचारतोय सगळ्यात फेवरेट टुर्नामेंट कुठची तुझी? वायगट्टा. आणि बेस्ट इनिंग बेस्ट मला माहिती आहे हा नामदेवची मी पण बघितलेली नुसत्या रिवर्स भाई. हा आकाश गुरव पॉईंट आहे. ऐक ना जा आवडता बॉलर अरे भाऊ आवडता बॉलर कोण? आवडता बॉलर चायना. अरे सगळ्यांनाच आवडतंय. आणि ऐक ना आणि आयुष्यामध्ये आपण काय आहे ते जेणेकरून क्रिकेट सोडून अजून दुसऱ्या गोष्टी म्हणजे फॅमिली सगळं पकडून मग क्रिकेट खेळतो. चला आता आता कुठे पुढची वाटचाल पुढे चला आता पप्पूदा सोबत आपण इंटरव्ह्यू घेणार आहे. हा तर चल तू पहिला प्रश्न विचार. सगळ्यांना आपण नॉर्मल प्रश्न विचारलेत. तुझी फेवरेट टुर्नामेंट कुठची? हां वायगट्टा. सगळेच वायगट्टा म्हणजे सगळ्यांचे वायकट्टा आहे पण त्याच्या अगोदर सिद्धी पॅकर होती वायगट. आणि बेस्ट इनिंग आणि सिद्धी पॅकर दोन्ही पकडले. आणि बेस्ट इनिंग बेस्ट इनिंग बेस्ट परफॉर्मन्स खूप आहे. याच ग्राउंडवरती आहे देवाभूषण हा मी बघितलं मी पण. ही आहे आणि एक पेनला आहे. 6 बॉल 26 हवे होते मला त्यामुळे 6 बॉल 6 बॉल 26 चेस केले. आणि आवडता आवडता बॉलर आवडतं तर एक म्हणजे माझ्या जुन्या टीमचा जर बोलायचं जॉय टीमचा तर एक नीलकंठ म्हणून होता. तो आहे. आवडती टीम आवडती टीम रॉयल टीम. हे बोलतो
यंगस्टर लोकांना बघूदा काय सांगशील, आत्ताच्या यंगस्टर लोकांना काय सांगशील, एक संदेश तू काय देशील? म्हणजे कसले रिलेटेड म्हणजे क्रिकेट कशाच्या पण रिलेटेड, फक्त त्यांचं करिअर आणि क्रिकेट सगळं सांभाळून काय केलं पाहिजे काय नाही, तर एक संदेश तू लेजंड आहेस मी त्यासाठी. तर त्याच्याबद्दल खूप सांगितलं होतं की बॉक्स क्रिकेट जे आपण खेळतो त्याच्यामध्ये लाईफ नाही आहे. साईड इन्कम सोर्सच्या हिशोबाने आपण याचा विचार केला पाहिजे. जॉब असेल, परत त्याच्यानंतर आपलं शिक्षण असेल किंवा त्याच्यानंतर धंदा असेल, आपण त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. पॉईंट आहे. म्हणजे कारण त्याच्यामुळे आपलं फ्युचर सिक्युअर आहे. क्रिकेटमुळे नाही, कारण आज फॉर्म आहे, उद्याला फॉर्म तोपर्यंत विचारणार आहे. तर फॉर्म नाही तर त्याच्यानंतर कोण विचारणार नाही आपल्याला. तर सो एक टेम्पररी आहे, त्याला एक साईड इन्कम सोर्सच्या हिशोबाने विचार केला तरी हरकत नाही. तर मजा आली आता तुझ्या इंटरव्ह्यू फर्स्ट टाइम. चले चायना. त्याची 2 शब्द आपण बोलणार आहे. तर नशिंदा हा आपला मित्र आहे, तर हा कोणाचा देवा प्रतिष्ठा या टुर्नामेंटमध्ये येऊन सगळ्यांकडनं सगळ्यांसोबत इंटरव्ह्यू घेतली आहे. काय माहिती विचारली, एक एक्सपिरियन्स शेअर केला. तर आता तुझा काय आहे ते जर सांगितलं बाबूचे प्रश्न विचार. तर दादा मी असं सगळ्यांना प्रश्न विचारलाय की फेवरेट टुर्नामेंट कुठची आणि काय कसं काय ते विचारत. तुझी दादा फेवरेट टुर्नामेंट कुठची आहे? माझी फेवरेट टुर्नामेंट 60 वायकट्टा आणि तुझी बेस्ट इनिंग म्हणजे कुठची वाटली तुला? बेस्ट इनिंग वायकट्टा तिकडे कारण मजा येते ना खेळायला. माझ्या तिकडच्या बेस्ट इनिंग खूप आहे. आणि असा एक प्लेअर की तो ऑल फॉर्मॅट म्हणजे अंडरम ओपन बॉक्स सर्कल त्याच्यातला कुठचा प्लेअर तुला म्हणजे आवडतो? तर ओपन तर नाही सांगू शकत, पण बॉक्समध्ये माझ्याच टीममधला आहे का. हां दादा. आणि अजून काय चायनाबद्दल 2 शब्द? चायना खूप चांगला बॉलर आहे. म्हणजे कल्याणच्या टीममधले खेळतो आणि जास्त करून बाहेरच्या टीममधले कुठे खेळत नाही तो. त्याच्याच टीममधले खेळतो, त्याच्यामुळे मी त्याचं पण रिस्पेक्ट करतो. कल्याणला रिप्रेझेंट करतो मी. सर दादा थँक्यू, मजा आली. आणि आपल्या म्हणजे यंगस्टर लोकांना काय बोलशील म्हणजे क्रिकेटबद्दल? लोकांना ते सांगतो की जास्त क्रिकेटच्या हिशोबाने खेळ जास्त डोक्यात घेऊ नका क्रिकेट. कारण प्रत्येक जेव्हा फॉर्मला असतो तेव्हा तो हवेतच असतो, जेव्हा फॉर्म उतरतो तेव्हा तो खाली पडणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या प्लेअर लोकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्या लोकांनी आणि व्यवस्थित क्रिकेटच्या हिशोबाने क्रिकेट खेळलं. चला दादा मजा आली. फिरकीचा जादूगर. आणि प्लस त्याच्या बॉडीवर जाऊ नका, फिल्डिंग 1 नंबर करतो. हां आम्ही बघितलं नामदेव मध्ये बाउंड्री अडवता स्वतः बाहेर गेला नाही का. तर टीमसाठी एफर्ट द्या सगळ्यांनी. तब्येत पण बघू नका. भाऊ मिस्त्री जे काय प्रश्न आणि मी तुला असंच प्रश्न सगळ्यांना सेम प्रश्न विचारले, तुला पण तोच प्रश्न विचारणार. सगळ्यात बेस्ट टुर्नामेंट कुठची तुला म्हणजे? वायकट्टा. आणि परफॉर्मन्स म्हणजे कुठच्या टुर्नामेंटला तुझा परफॉर्मन्स चांगला आलाय? बॅट चांगला परफॉर्मन्स झालेला, पण भेटलेला आणि यंगस्टर लोकांसोबत काय बसेल म्हणजे यंगस्टर लोकांना काय संदेश देशील क्रिकेटबद्दल? म्हणजे जेव्हा मी क्रिकेट खेळतोय हां आता त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा ते यंत्र आता पैसा आला सर्व काय झालं त्यामुळे ते यंत्र खूप जरा जास्त ते झाले आणि मुळात हे सोशल मीडिया लाईव्ह त्यामुळे यंत्राने जेवढा लोक त्यांना परफॉर्मन्स जो पण चालतो तोपर्यंत यंत्र टिकणार आहे. तर परफॉर्मन्स नाही झाला की तुम्ही खाली देणार. जेवढं आम्ही खेळून जेवढं ते खेळतील त्याची मला गॅरंटी पण नाही. आणि तुझा आवडता प्लेअर कोणता? माझा आवडता प्लेअर दीपक भाईंगी. दीपक. आणि किपर विकेट किपर? सचिन राणे. अजून सगळ्यात आवडतं म्हणजे ऑल फॉर्मॅट बॉक्स सर्कल त्यामध्ये कोण म्हणजे कुठचा बॅट्समॅन आवडतो? आणि बॉलरमध्ये? घनश्याम शिंदे. अजून काय? अजून काय नाही. दादांनी आपले 2 सुनेरी